सगळ्या पत्रकार बंधूंचं या ठिकाणी स्वागत आहे. दोन विषयावर आजच्या पत्रकार परिषदेमध्ये आपण चर्चा बोलणार आहोत. पहिला विषय आहे की 2 तारखेला महालक्ष्मी सरांचा शुभारंभ झाला आणि महाराष्ट्राच्या देशाच्या इतिहासामध्ये सगळ्यात मोठा महालक्ष्मी सरसचा एक्झिबिशन आज मुंबईमध्ये आपल्याला सगळ्यांच्या साक्षीने होतोय. खूप चांगल्या पद्धतीने त्याचं नियोजन करण्याचा प्रयत्न आम्ही केला. प्रचंड मोठा प्रतिसाद मुंबईकरांचा या एक्झिबिशनसाठी लाभला. मुंबईकरांच्या प्रचंड प्रतिसादामुळेच आम्ही 2 दिवस हे महालक्ष्मी सरसचं एक्झिबिशनची मुदत वाढवण्याचा निर्णय आम्ही घेतला. आजपर्यंत महालक्ष्मी सरसच्या माध्यमातून साधारण 30 कोटी रुपयाचा व्यवसाय आमच्या बचत गटाच्या महिला भगिनींच्या उत्पादित मालाचा झालेला आहे. तो एक विक्रम आहे. अजून हे एक्झिबिशन अजून 5 दिवस चालणार आहे आणि आम्ही जे उद्दिष्ट या अनुषंगाने ठेवलेलं होतं ते उद्दिष्ट मला वाटतं पूर्ततेच्या दिशेनं आता आमची वाटचाल चालू आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला जे उद्दिष्ट दिलेलं आहे, लखपती दिदीचं 1 कोटीचं उद्दिष्ट दिलेलं आहे, त्या अनुषंगानं आमचं मार्गक्रमण चालू आहे. शेवटी लखपती दिदी बनवणं याचा सगळ्यात महत्त्वाचा मार्ग काय असेल? बचत गटाच्या आणि महिलांच्या माध्यमातून तयार झालेल्या मालाला बाजारपेठ उपलब्ध करून देणं आणि त्या अनुषंगानं आम्ही ही बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी यशस्वी पावलं आम्ही टाकतोय. उमेद मार्टच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणावर महिलांसाठी ऑनलाईन मार्केटिंगचा व्यवस्था आम्ही उभी करून देतोय. त्यासोबत आपण सगळ्यांना माहिती आहे, आता आपण पुन्हा त्याचा उल्लेख करणार आहे, परंतु आम्ही यावर्षी पाठीमागच्या वर्षी उमेद मॉलचा 12ही महिने महिलांच्या मालाला मार्केट मिळावं, बाजारपेठ मिळावी म्हणून उमेद मॉलची संकल्पना आम्ही आणली होती. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्याला पाठबळ दिलं आणि आता साधारण चालू वर्षामध्ये 13 मॉलचं काम चालू होते आणि 1 वर्षामध्ये बहुतांश मॉल पूर्ण करण्याचं उद्दिष्ट आम्ही ठेवलेलं आहे. ते या निमित्तानं पूर्ण होईल. बाकी अनेक विषय बोलण्यासारखे, पण आज खास करून मुंबईकरांना मी मनापासून धन्यवाद देण्यासाठी आपल्या सगळ्यांच्या समोर या ठिकाणी आहे. उदंड असा प्रतिसाद मुंबईकरांचा या महालक्ष्मी सरसला मिळालेला आहे. म्हणूनच आपण बघतो की नागपूरमध्ये महालक्ष्मी सरस झालं, नवी मुंबईमध्ये वाशीमध्ये महालक्ष्मी सरस झालं आणि आता मुंबईमध्ये महालक्ष्मी सरस होत आहे. आणि प्रत्येक वेळी महालक्ष्मी सरसच्या माध्यमातून त्याला ग्लोबल स्वरूप द्यायचा आम्ही प्रयत्न केला. या ठिकाणी आलेल्या ग्राहकांना मालाच्या बाबतीत इथल्या उत्पादनाच्या बाबतीत विश्वासार्हता निर्माण होईल अशा पद्धतीची व्यवस्था आम्ही उभी केली आणि म्हणून हे एवढं मोठं यश या ठिकाणी महालक्ष्मी सरसला मिळालेलं आहे. आपल्या पत्रकार बांधवांचं सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी मी धन्यवाद व्यक्त करेन की आपले खूप मोठं योगदान या महालक्ष्मी सरस यशस्वी होण्यामध्ये आहे. त्यासोबत आमचे MSRLMचे उमेदचे जे MD आहेत, सागर जे असतील, आदरणीय उस्मान जे असतील, त्या महालक्ष्मी सरसची सगळी टीम असेल आणि प्रचंड मोठी मेहनत यासाठी घेतलेली आहे. पूर्ण वेळ ते हा सरस यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करत आहेत. खास करून या सरसला जे ग्लोबल असं स्वरूप प्राप्त झालेलं आहे त्यासाठी मित्तल म्हणून आम्ही एक दिल्लीची कंपनी आमच्यासोबत घेतली होती. त्यांचंही खूप मोठं योगदान आहे. त्यांचं वास्तविक पाहता अगोदर मी त्यांचे आभार एवढ्यासाठी मानलेले आहेत की आपण अजून हा महालक्ष्मी सरस पुढे न्यायचा होता. तर आता आभार मानायला हरकत नाही की आम्हाला अपेक्षित असता आणि महालक्ष्मी सरसची सगळी व्यवस्था त्यांनी उभे करून द्यायचा प्रयत्न केला. बाहेरून आलेल्या सगळ्या महिला बचत गटांना किंवा महिलांना सगळ्याच सुविधा देण्याचा आम्ही प्रयत्न केला. खास करून राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजींना मी मनापासून या ठिकाणी धन्यवाद देईन की त्यांनी प्रचंड मोठ्या ताकदीनं आमच्या पाठीशी उभं ताकद उभी केली
आणि आम्ही जो जो नवनवीन संकल्प आम्ही केला त्या संकल्पाला पाठबळ देण्याचं काम केलं. म्हणून आम्ही या सरसमध्ये किंवा या व्यवस्थेमध्ये आम्ही यशस्वी झालो, हे मला सांगायला या ठिकाणी मनापासून अभिमान वाटतो. त्यासोबत आज एका दुसऱ्या विषयासंदर्भात, महत्त्वाच्या विषयासंदर्भात मी आपल्याशी बोलणार आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पाठीमागच्या 10 वर्षामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्राला 10,36,000 घरांचं उद्दिष्ट मिळालेलं होतं. ती घरं पूर्ण करण्यासाठी साधारण 10 वर्षाचा कालखंड आम्हाला लागला. पाठीमागच्या वर्षी आदरणीय मोदीजींनी देशाचे ग्रामीण विकास मंत्री सन्माननीय शिवराजसिंह चौहान यांच्या माध्यमातून माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी प्रचंड फॉलोअप घेऊन, पाठपुरावा करून, मोदीजींच्या आणि शिवराजसिंह चौहान साहेबांच्या सोबत कॉर्डिनेशन करून महाराष्ट्राला पाठीमागच्या वर्षी 30 लाख प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरांचं उद्दिष्ट आम्हाला मिळालं होतं, की जो देशातला विक्रम होता. त्यानंतर आम्ही विक्रमी वेळेमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली मंजूर झालेल्या सगळ्या घरांना, त्यातल्या 28 लाख घरांना आम्ही एका महिन्यामध्ये मंजुरी दिली आणि याचा पहिला हप्ताही दिला. त्यानंतर दुसरा असेल, तिसरा असेल, हे सगळे हप्ते आम्ही विक्रमी वेळेत दिले. आज सांगायला आम्हाला मनापासून अभिमान आहे की ज्या वेगानं आम्ही मान्यता दिल्या, ज्या वेगानं आम्ही फॉलोअप घेतला, त्याच वेगानं विक्रमी वेळेमध्ये महाराष्ट्रानं 1 वर्षामध्ये 5 लाख घरांचं बांधकाम पूर्ण केलेलं आहे. 5 लाख घरं आम्ही पूर्ण केलेली आहेत. आणि 15 तारखेला देशाचे ग्रामीण विकास मंत्री, पंचायत राज मंत्री माननीय शिवराजसिंह चौहान यांच्या उपस्थितीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली 5 लाख घरांचा लोकार्पण सोहळा आम्ही साजरा करतोय. 5 लाख लाभार्थींना घराच्या चाव्या प्रदान करण्याचा कार्यक्रम आम्ही करतोय, आणि जो की आजपर्यंतच्या देशाच्या इतिहासातला सगळ्यात मोठा सोहळा आणि एवढ्या विक्रमी वेळेमध्ये पूर्ण केलेला हा पहिला प्रधानमंत्री आवास योजनेचा टप्पा आहे. आणि त्यासाठी आम्ही सोहळा आयोजित केलेला आहे. त्यासोबत महाराष्ट्रासाठी 10,000 कोटी रुपये प्रधानमंत्री आवास योजनेसाठी देण्याचा निर्णय आदरणीय मोदीजींनी घेतलेला आहे. आणि ते 10,000 कोटी रुपये प्रदान करण्याचाही कार्यक्रम त्या निमित्तानं होणार आहे. आणि असा सोहळा सातारा जिल्ह्यामध्ये, सातारा या ठिकाणी होतोय. या संदर्भात आपल्याला माहिती देण्यासाठी मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी बोलवलं होतं. धन्यवाद. नाही, पहिला तर 10,000 कोटी रुपये महाराष्ट्राला प्रधानमंत्री आवाससाठी मिळणार आहे. त्यासाठी आदरणीय मोदीजींचे मनापासून धन्यवाद, शिवराजसिंह चौहान साहेबांचे आदरणीय धन्यवाद. आणि 5 लाख घरांचा पूर्ण झाल्यानंतर लोकार्पण सोहळा आपण करतोय. प्रातिनिधिक स्वरूपात आपण 5च लाभार्थ्यांना आपण चाव्या प्रदान करणार आहोत. परंतु 5 लाख घरं पूर्ण झाल्याचा आनंद या निमित्तानं आपण व्यक्त करणार आहे, की जो की मी पुन्हा सांगतो की देशातल्या आजपर्यंत एका वर्षामध्ये 5 लाख आजपर्यंत घरं कुठलंही राज्य पूर्ण करू शकलं नव्हतं. किंबहुना आपण 10 लाख घरं पूर्ण करायला आपल्याला 10 वर्ष गेलेली होती, पण आम्ही एका वर्षामध्ये 10 लाख घरं पूर्ण केलेली आहेत. आणि सांगायला आम्ही आणखीन मोठं उद्दिष्ट पुढे ठेवले. येणाऱ्या 1 वर्षामध्ये आणखीन 10 लाख घरं पूर्ण करण्याचा संकल्प आम्ही या निमित्ताने केलेला आहे. त्यामुळं आम्हाला हा सोहळा साजरा करणं, यातून लाभार्थींना मोटिवेट करणं, यातून अधिकाऱ्यांना मोटिवेशन देणं,
आणि केलेल्या कामाचं कौतुक करणं हे या निमित्तानं आम्ही करणार आहोत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मोदीजींनी आपल्या सगळ्या देशासमोरचं जे संकट आहे या संदर्भात भूमिका मांडलेली आहे. आम्ही सगळेजण त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करतोय. आम्ही अवश्य करू, शेवटी हा देशाचा विषय आहे. त्यामुळं विरोधक काय म्हणतात याला अधिकचं महत्त्व देणं मला वाटतं उचित नाही आहे. परंतु एक मी सांगेन, 5 लाख गरजू लोकांना, बेघर लोकांना घर मिळत असताना त्या आनंदोत्सव सोहळ्यामध्ये माननीय विरोधी पक्षांच्या सगळ्या नेत्यांनी, विरोधकांनी सुद्धा सामील होणं अपेक्षित आहे. त्याचं कौतुक करणं अपेक्षित आहे. जेव्हा महाराष्ट्राला 10,000 कोटी रुपये प्रधानमंत्री आवास योजनेसाठी मिळतात तेव्हा त्याचंही कौतुक करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळं हा सोहळा प्रातिनिधिक स्वरूपात आपण घेतोय. त्यामुळं एवढा मोठा प्रोजेक्ट जेव्हा होतो तेव्हा या प्रोजेक्टचे जेव्हा हे कार्यक्रम होतात त्यातून भविष्यात काम करण्यासाठी मोटिवेशन मिळत असतं. त्यामुळं हा कार्यक्रम घेत असताना हेलिपॅड करणं आणि बाकीच्या गोष्टी आहेत त्याचा अगदी मिनिमम खर्च आपण करतोय. मुळातच हेलिपॅड तयार आहे, वेगळे करण्याची आवश्यकता नाही. आणखीन एखादा हेलिपॅड तयार करायला लागेल, त्याच्यापेक्षा वेगळं काहीच नाही. पाणी मारूनच हेलिपॅड तयार होणार आहे. त्यामुळे विनाकारण याची चर्चा होणं उचित. आता आपल्याला माहिती आहे की 15 तारखेपर्यंत महालक्ष्मी सरस्वता आपण 2 दिवस त्याची मुदत वाढवलेली आहे. आवश्यकता भासली, गरज लागली तर आणखीन त्याला मुदत वाढ द्यायचा आम्ही प्रयत्न करू. आणि 17 शनिवार रविवारच येतोय, 16-17 शनिवार रविवारच येतो. त्यामुळे 2 दिवसाची मुदत ऑलरेडी आपण दिलेली आहे. जे मंत्र्यांचे ताफे त्या देखील कमी केले जातील अशी घोषणा केली आहे. सुद्धा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील आपला ताफा नेहमीहून कमी केलेला आहे. तर तुम्ही देखील ग्रामविकास मंत्री आहात, तुमचं याबाबत काय प्रतिक्रिया आहे? तुम्ही देखील ताफा कमी आहात. बिलकुल देशहित आपल्या सगळ्यांसाठी महत्त्वाचं आहे. आणि देशहितासाठी जे करायला लागेल ते करणं आपल्या सगळ्यांच्याकडून अपेक्षित आहे. आणि आदरणीय मोदीजींनी जी सूचना केलेली आहे, जो आदर्श आपल्या समोर ठेवलेला आहे, मुळात स्वतःचाच ताफा कमी करण्याचा निर्णय आदरणीय मोदीजींनी घेतलेला आहे. त्यामुळं आम्ही त्याचं स्वागत करतोय आणि त्याची काटेकोरपणे आम्ही सगळेच अंमलबजावणी पण करतो. अमोलजी काय म्हणतात हा अमोलजींचा विषय आहे. मला वाटतं जागतिक लेवलला काय चाललंय, देशासाठी काय हिताचं आहे याचा अभ्यास जर अमोलजींनी केला तर अशा पद्धतीचं वक्तव्य ते करणार नाही. मला वाटतंय आपण सगळ्यांनी पाहिलं की आदरणीय मोदीजींनी जो निर्णय घेतलेला आहे तो देशहिताचा आहे आणि त्याच्यावर कुठल्या दबावात घेतलेला नाही. ती परिस्थिती निर्माण झालेली आहे. आखाती देशामध्ये जे युद्ध झालं, युद्धजन्य परिस्थितीमध्ये ज्या उपाययोजना देशहिताच्या करणं आवश्यक आहे त्या उपाययोजना करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळं तोंड दाबून धुक्याचा मार हा अनेक दिवसापासून अमोलजी सहन करतायत. त्यांच्याबद्दल अधिक बोलणं मला वाटतं उचित नाही. आपण सगळ्यांनी पाहिला असेल की शक्तीपीठ हा भक्ती मार्ग आहे, तो विकासाचा मार्ग आहे. आणि जेव्हा जेव्हा देशामध्ये विकासाची कामं होत असतात तेव्हा मोठ्या प्रमाणात त्याचं स्वागत होत असतं. काही ठिकाणी त्याचा विरोधही होत असतो. आपण समृद्धी महामार्गाच्या वेळी बघितलं असेल, किंबहुना जेव्हा जेव्हा असे मोठे प्रोजेक्ट झालेले आहेत तेव्हा विरोध झाला आहे. आणि कालांतराने जेव्हा लोकांच्या जनतेच्या लक्षात आलं की हे आपल्या हिताचं प्रोजेक्ट आहे तेव्हा त्याचं स्वागतही केलेलं आहे.
त्यामुळं अशा मला वाटतं खूप कमी प्रमाणात त्याचा विरोध होते, पण स्वागत केलेलं आहे, जनतेनं स्वागत केलेलं आहे. त्यामुळं महाराष्ट्राच्या विकासाचा मार्ग या भक्ती मार्गातून, शक्तीपीठ मार्गातून जाईल अशा पद्धतीचा खूप मोठा आणि विकासाचा मार्ग मोकळा करून देणारा मार्ग माननीय मुख्यमंत्री मोदयांनी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि त्याचं स्वागत आमच्या मानगटावनं केलेलंच आहे, परंतु ज्या ज्या भागातून जातो त्या भागातल्या जनतेनं स्वागत केलेलं आहे. पण आपण एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या ठिकाणाहून शक्तीपीठ जो मार्ग जाणार होता त्याचा मार्ग बदलला आहे, तेव्हा तो मार्ग आमच्या भागातून गेला पाहिजे याच्यासाठी खूप मोठं आंदोलन झालं, अजूनही चालू आहे. त्यामुळं हा मार्ग लोकहिताचा आहे, हे आंदोलनच ठरवतं. महाराष्ट्रातल्या इतर मेट्रो नागपूरला सेल्फी चालू. नागपूरचा 16 कडे वाशीचा 22. आपण एक मला सांगायला आलो होतो, पुण्यामध्ये आपण विभागीय सरस घेतो, परंतु त्यालाही खूप मोठा उदंड प्रतिसाद असतो. त्याचं प्रमाण सरसचं स्टॉलचं प्रमाण कमी असतं. मला सांगायला आनंद होतो की नागपूरमध्ये आपण हा प्रयोग केला, महालक्ष्मी सरचा 16 कोटी रुपयाचा सेल नागपूरमध्ये झाला, वाशीला केला 22 कोटी रुपयाचा सेल वाशीला झाला, आणि अजून आपला हा अजून 5 दिवस आपले बाकी आहेत. आता आपण 30 कोटी रुपये पार केलेला आजचा न पकडता. त्यामुळं 50 कोटी रुपयेपर्यंत हा मुंबईचा महालक्ष्मी सरचा एक आपण पहिल्या दिवशी बोललो होतो त्या दिशेनं चालला आहे. खूप मोठा प्रतिसाद त्या निमित्तानं मिळतोय, आणि खऱ्या अर्थानं महिलांना स्वतःच्या मालाला एवढ्या मोठ्या प्रमाणात विक्रीचं साधन निर्माण होतं, त्याचा आनंद आहे. माझ्या पत्नी तर आलेलेच आहेत, पण त्यासोबत माझ्या तालुक्यातल्या अनेक महिला या ठिकाणी आलेल्या आहेत आणि सोलापूरच्या महिला कार्य केलेल्या आहेत. त्यामुळे सगळ्या आमच्या भगिनी आहेत त्या या ठिकाणी कशा पद्धतीनं या महालक्ष्मी सरसचं आयोजन झालेलं आहे, आणि त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स येईल की आपण उत्पादित केलेल्या मालाला एवढी चांगली बाजारपेठ शासन तयार करून देते. त्यामुळं त्यांना चांगलं मोटिवेशन मिळेल आणि अधिक चांगलं उत्पन्न कसं घेता येईल याचा ते प्रयत्न करतात. जसं मगाशी म्हटलं पंतप्रधानांनी एक असा आवाहन केलेलं आहे, विरोधक याला जो फार आक्रमक झालेलं आहे. जितेंद्र आव्हाडचे माजी मंत्री राहिले, ते ठाण्यामध्ये काल घोड्यावर फिरवलं आणि सगळ्यात जास्त ते चंद्रकांत दादा पाटील वापरले, अशा प्रकारची टीका केली. ते उत्तर कसं विरोधक आक्रमक होते. मला वाटतं की आव्हाड साहेबांनी कशावरून फिरावं, कशावरून आंदोलन करावं हा त्यांचा विषय आहे. ते कधी घोड्यावरून फिरतात, कधी आणखी कशावरून फिरतात, परंतु एक समजून घेतलं पाहिजे आपण, जेव्हा जेव्हा देशहिताचा विषय येतो तेव्हा तेव्हा विरोधकांनी अशा गोष्टीचं स्वागत केलं पाहिजे, अशा गोष्टीच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. जेव्हा जेव्हा देशावर संकट आले, जेव्हा जेव्हा देशाच्या पुढे काही प्रश्न निर्माण होतात, तेव्हा तेव्हा विरोधकांनी देशहितासोबत राहिलं पाहिजे ही भूमिका आपण घेतो. पण असं असतं की काही लोकांना प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण करायचं असतं, ते राजकारण त्यांच्यासाठी ते लढला पाहिजे, परंतु आम्ही सगळे मिळून देशहिताच्या दृष्टीनं जे करायला लागेल ते करतो. नाही, अशी लोक फक्त राजकारणासाठी राजकारण करतात. हे कुठल्या गोष्टीत राजकारण करावं याचं भान मला वाटतं सगळ्यांनाच असलं पाहिजे. हा राजकारणाचा विषय नाही, हा देशहिताचा विषय आहे. यामध्ये नेमकं देशहित कशामध्ये आहे आणि देशाच्या अर्थव्यवस्थेशी निगडीत असणारे हे विषय आहे. तेव्हा माझं मत हेच आहे की आपण सगळ्यांनी टीका टिप्पणीच्या विषयात न जाता आपण देशहिताचा विचार केला पाहिजे आणि देशासाठी
साठी काय योग्य आहे तो निर्णय आपण सगळ्यांनी घेतला पाहिजे. आणि आमच्या मंत्र्यांनी माझ्यापासून सगळ्यांनीच मला वाटतं ज्या सूचना आहेत त्या सूचनांची अंमलबजावणी केली पाहिजे. ज्याबद्दल प्रत्येक गोष्टीबद्दल प्रत्येकाचं मत वेगळं असू शकतं. नाना पटोलेंचं मत आणखीन वेगळं असू शकतं का त्या मतामध्ये राजकारण. साहेब, लाडकी बहीण योजनेमध्ये सरकारला पुन्हा आर्थिक त्रास करावा लागतो सरकारला. तर तुम्ही ते सरकारच्या माध्यमातून महिलांना सक्षमीकरण का नाही करत? 1500 रुपयाने थोडंफार महिलांचा उपयोग होतो का? 1500 रुपयानं महिलेच्या जीवनामध्ये महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहाव्यात, महिलांना स्वतः स्वाभिमानानं जीवन जगता यावं यासाठी लाडकी बहीण योजना आणली. आणि माझी माहिती आहे की खूप मोठ्या प्रमाणावर त्या महिलांना त्या पैशाचा उपयोग होतो. महिला सत्कारणी पैसे लावतात. आपण याच बाबतीत नाही सांगत, महिलांनी घेतलेलं कर्ज असेल, महिला अनावश्यक कुठं खर्च करत नाही, तो आपल्या संसारासाठी आणि आपल्या पायावर उभं राहण्यासाठी त्याचा उपयोग करतो. नाही, सिलेंडर भाव आहे आता जवळजवळ 1000 रुपयावर जाणार आहे. आता थोडं उपयोग होईल का? अशा पद्धतीने शहरात तुम्ही उपक्रम राबवत असाल त्या माध्यमातून तुम्ही या पद्धतीने हा उपक्रम राबवता अजून शिक्षण. तर बिलकुल आपलं म्हणणं आहे कदाचित गॅस सिलेंडर वाढले तर आमच्या महिला भगिनी लाडकी बहीण योजनेतनं गॅस खरेदीला पण तिला पैसे उपलब्ध होतील.